आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक सोरदर तयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मजा घडत्यांची सेवा तरी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरिख वाट देवा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यवरं पुंडरीकाय दातुं इन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोज रज निजमनं कुरु सुधारि वर्ण
अमर विमल जशु जो धाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। कैलास राणा शिव चंद्र मोणी फणींद्र माथा मुकुटी झळाणी कारुण्य सिंधू भवदुहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सेवे लागी सेवक झालो 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 सेवे लागी सेवे लागी तुम चाला लो निज चरना तुम चला लो निज चरना अहो स्वामी तुझया देवा यावरी न करा फेरू तुम चला निज चरना अहो स्वामी तुझया यावरी न करा जयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गायन करायला लागल्याच्या नंतर सोरवडा। महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मृत्युमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेत स्वतःचं हित जागायला लावणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। हित मानावं पण हित नेमकं कशात मानावं हिताच्या ठिकाणी जागा राहावं पण जीवनातलं खऱ्या अर्थानं नेमकं हित कोणतं सुंदर असा भाव तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मवयम माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालाने तुझे या ऐसा तू समार्थ ब्रह्मांडाचा धनी ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे। भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। ज्या दिवशी पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे। जन्माला आला याचा अर्थ मरण निश्चित आहे। म्हणून 7 दिवसाच्या कालावधीमध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे। त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने
चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री काळभैरवनाथाच्या जयंती निमित्ताने सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन। आणि या सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा 8वा, तुम्ही झोपले का जागे पाहत होते, कितवा दिवस? 5वा दिवस। 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान काळभैरवनाथाच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे। महाराष्ट्रातील सर्वच नामवंत कीर्तनकार रोज आपल्या गावात येत आहेत, वेगवेगळ्या साधू संतांचा अभंग घेऊन आपोआपल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। सुंदर असा भाव तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आहेत, त्यामध्ये सुंदर असा कोकिळेसारखा कंठ आहे। सुरुवातीलाच पुर्या धनश्री खूप सुंदर गायला पहा। आदरणीय हरिभक्त परायण, वयानं लहान आहेत, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणायला हरकत नाही आहे। अगदी सुंदर स्वर लावतात, व्यवस्थित आवाज आहे। संगीत विशारद आदरणीय मयूरदादा चव्हाण, एकदा जोरात टाळी वाजवायचे। आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद, कोकिळेसारखा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण श्रीमान देवीदास दादा कापसे। न सांगता टाळ्या वाजवा, टाळ्या वाजायला कुच्चरपणा काय करू नका। चार्जिंग सांगायला नंतर होणार आहे, जेवायला नंतर भेटणार आहे। जेवढं कीर्तन ऐकणार, जेवढं खाणार, तेवढं तरी टाळ्या वाजा किमान। आता नाही, जेव्हा सांगाल तेव्हाच फक्त। तुमचे धन्यवाद व्यक्त करते। माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी असतील, सर्व टाळकरी मंडळी आहेत, ज्ञानानं वयानं ज्येष्ठ असलेली मंडळी उपस्थित आहेत। आदरणीय हरिभक्त परायण कांबळे बाबा, आदरणीय हरिभक्त परायण कळमकर बाबा, तुमचे धन्यवाद। सर्व टाळकरी मंडळी, माझे छोटे छोटे बांधव, एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरिता। आता हे माझ्या भावंडाकडे पाहून बऱ्याच जणांना वाटत असेल खाली बसले बसले एकमेकीला म्हणतही असतील, राधा का आपलं पोरसुद्धा असं उभं राहिलं तर किती आनंद वाटेल। संस्थेत सुद्धा शिकायला टाकता पा, पण टाकल्याच्या नंतर 4-4 वर्ष आळंदीला राहत आणि फक्त धोतर घालायला शिकून येतं। नशिबात नसेल तर तेही घडत नाही पहा। आणि चांगल्या विचाराचे लेकरं निवडण्याकरिता सुद्धा संतांनी वर्णन केलंय। सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारू वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता। खूप भाग्यवान असतील ते लेकरं, भविष्यात त्यातलेच कोणीतरी नामांकित कीर्तनकार कथाकार झाल्याशिवाय राहत नाही आहेत। त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। टाळ घेतलेल्या ताई असतील, दोन्ही तुळशीवाले मावशी असतील, तिकडे विनेकरी बाबा आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। आणि दोन्ही चोपदार बाबा, जोरात टाळी वाजवायची त्यांच्याकरिता सुद्धा। फक्त उदास काय तोंड करू नका, तुमचे तोंड यांच्याकडे माझ्यासारखे, ते नाराज होतील असं बघू नका। फक्त तुमचे धन्यवाद व्यक्त करते। मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण सुंदर असं वाजवण आहे, समयाशी सादर व्हावे। पंडित आदरणीय श्रद्धेय दासोपंत स्वामी यांचे पटशिष्य आदरणीय हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज आंभोरे पाटील, जोरात टाळी वाजवायची दादांकरिता। त्याचबरोबर हार्मोनियमची साथ देण्याकरिता बाबा आहेत, आमच्याच जालना जिल्ह्यातले आहेत, आदरणीय हरिभक्त परायण परदेशी बाबा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते। आणि त्याचबरोबर माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतायत। अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सगळ्यांचा फक्त व्यवस्थित क्लिअर आवाज करण्याचं काम करा, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायची एकदा। तुमचे धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर कीर्तनाकरिता आवर्जून उपस्थिती आहे। आपण पाहिलं रायतळी आणि गणेशवाडी, त्या ठिकाणी अगदी मागच्या वर्षीच श्रावण महिन्यामध्ये माझी श्रीराम कथा होती आणि गेल्या मागच्या वर्षापासून मला तरी वाटते 15-20 कीर्तनं त्या परिसरात झालेत। नितांत माझ्यावरती प्रेम करत असलेलं गाव गणेशवाडीकर मंडळी, त्यामध्ये आदरणीय आमचे राजू काका काकी उपस्थित आहेत। त्यांचे पाहुणे आपल्या गावात तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, संतोषदादा तरटे, त्याचबरोबर अंबादास भाऊ तरटे आणि मोठ्यांचं नाव दादाभाऊ तरटे, त्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था आहे। तरटे परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते। आमच्या नंदा मावशी असतील, त्यांचे धन्यवाद। त्याचबरोबर सर्वच पंचकृषीतून आलेले भाविक भक्त आणि सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे पहा, ज्यांच्यामुळे ही सेवा महाराष्ट्रातील किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय भक्ती विना देवा दिसत नाही, पैशा विन कीर्तन, सगळ्यात महत्त्वाचा विषय। त्याच्यावर बरेच वेळा आमचं बोलणं चालू होतं, थांबा म्हणत आहे तुम्हाला 2 मिनिटात फोन करतो, म्हटलं बरं करा। त्याच्यावरती बोलणं चालू होतं। ही सेवा इथपर्यंत येईपर्यंत, ज्यांच्यामुळे अगदी इथपर्यंत येण्याचा योग आला आणि कॉलवरती संपर्क चालू होता, आदरणीय हरिभक्त परायण नानाभाऊ असतील, नानाभाऊंचे धन्यवाद व्यक्त करते। नानाभाऊ गाडीलकर सरपंच, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। सरपंचीन बाई देखील कीर्तनाकरिता उपस्थित आहेत आणि आधी करून सर्वच आजचे अन्नदाते, आता 27 जणांचे नाव आहेत। जर उरला सुरला टाईम भेटलाच मला 9:30च्या नंतर 10 वाजेपर्यंत आपण नामकरण सोहळा करू। मग सर्वांचे धन्यवाद। मी तर म्हणेल 8 वर्षापासून वारकरी संप्रदायात कीर्तन करते, पण माझ्या आयुष्यात एवढे अन्नदाते मी एकाच दिवशी पहिल्यांदाच पाहिलेत पहा। जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरिता आहे।
आणि याला सुद्धा खूप मोठं अंतकरण लागतं अन्नदान करण्याकरिता. पैशानं श्रीमंत असलेले माणसं अनेक आहेत, पण वारकरी संप्रदायामध्ये दान धर्म करण्याकरिता आणि सत्कार्यामध्ये दान धर्म करण्याकरिता अगदी साधू संतांच्या कृपा आशीर्वाद असावे लागतात आणि मनानं श्रीमंत माणूस असावा लागतो. किती मोठा बंगला याच्यापेक्षा तुमचं मन किती मोठं आहे हे अगदी या यादीवरून लक्षात येत आहे. पण सर्व 27ची 27 सर्व अन्नदातेन कीर्तनाचं सौजन्यसुद्धा आता नेमके किती किती भरले त्यांनी आपल्याला काय पत्ता नाही. सगळ्यांनी हजार टाकले असले तर पहा ना तुम्ही. नाही असो, सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते. कीर्तनाकरिता माझे वडीलही उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर हेच कीर्तन 5 वर्षांनी 10 वर्षांनी जरी पाहायचं म्हटलं, परत हे कीर्तन पाहण्याकरिता पाहिलं तर जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव आहे. आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय खूप मोठे कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत. शंकर महाराज लोंढे त्यांचेच भाचे आहेत. बाप माणूस यूट्यूब चॅनलचं नाव बाप माणूस आहे. कधी कधी वाटतं पाहतं, लोक विचारतात ताई आमचं पोरगं वाया गेलं आहे. कधी कधी लोक म्हणतील ताई कॅमेरा तर घेऊन उभं राहावं लागतं. अशी काही मोठी त्यांना काही दुसरा मान सन्मान असतो का काय असतं, कॅमेरा घेऊन उभं राहावं लागतं. मी सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये एकतर सांगू मुलगा आला हेच खूप नशिबाची गोष्ट आहे. पण त्यातून जर कीर्तन शूटिंग करण्याचं काम करत असेल आणि लोकांना अजून महाराज मंडळींना पुढं घेऊन जाण्याचं काम करत असेल तर अगदी हाही वारकरी संप्रदायातला एक सिंहाचा वाटा आहे. पण सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. कुठंतरी पोरगं दारू पिऊन पडण्यापेक्षा आणि त्याला उचलून आणण्यापेक्षा इथं येऊन चटाया उचलण्याचं काम केलं तरीसुद्धा वारकरी संप्रदायामध्ये तुमचाही छोटासा वाटा असेल आणि भगवान परमात्माचे तेवढेच कृपा आशीर्वाद प्राप्त होतील. म्हणून हे काम करण्याचं कार्य करतायत आमचे दादा उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. यूट्यूब चॅनलचं नाव आहे, ज्यांना शक्य होईल यूट्यूबवरती सर्च करा चॅनलचं नाव आणि त्याला सबस्क्राईब करा बरं का. ते बटन दाबा एवढंच ना, लाईक करा. सगळ्यांनी विसरू नका अजिबात. सर्वच पंचकृषीतून आलेले भाविक भक्त हरिभक्तपरायण सर्वच मंडळी सर्वांचे धन्यवाद. अजून या ठिकाणी कोणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील, आता चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्व हरिभक्तपरायण इकडे चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले, तिकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या नथीवाल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. ज्ञानदेवेरचेला पाया उभारिले देवालया ना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दन एक नाथखांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी मने फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओजा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे. इमारतीचं कोणी पाया झाले, कोणी खांब झाले तर कोणी कळस झाले. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा. महाराष्ट्राच्या मातीत पाहिलं अनेक साधू संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. आपोआपल्या पद्धतीने भगवान परमात्माचं नामचिंतन केले आणि देवाची प्राप्ती केली. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देशको, सती संत और शूर, 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती माता माऊलींची असते. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐकायचं. राधा का, केसरा का, दगडा का, दोंडा का, गंगूबाई, मंजुळा, सगळ्यांनी माझ्याकडे पाहून ऐका. अजिबात एकीमेकीकडे पाहू नका. आणि तुम्ही जर मध्ये मध्ये मी बोलल्यावर बोलल्या नाही तर तुम्हाला सगळ्यांना एकामेकाच्या शेजाऱ्याची शपथ. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न. सगळ्यात मोठी जबाबदारी
मातेनं संस्कार देण्याचं काम करायचं आहे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. मोठी जबाबदारी तुमच्याकडे काय? स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही आहे. आज कीर्तनाकरिता आलायत, पण चालत येण्याची लागते ती शक्ती, कीर्तन श्रवणाची लागते ती शक्ती, देवाला पाहण्याची लागते ती शक्ती, टाळी वाजवण्याची लागते ती शक्ती. संतांनी वर्णन केले, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. सगळ्यांनी जर पाहिलं, सगळ्यांना कथा माहिती आहे. आज काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली हे जर सांगायचं म्हटलं, 24,000 श्लोकाचा विस्तार म्हणजे श्री शिव महापुराण कथा आहे. भगवान भोलेनाथाचाच अवतार आहे, भगवान शिवांचाच अवतार आहे. पण कशी कशी उत्पत्ती झाली आणि काळभैरवानं अगदी उत्पत्ती झाल्याच्या नंतर कोणतं कार्य केलं, ह्याही गोष्टी याही कथा सांगण्यात येतात शिव महापुराण कथेमध्ये. ते कोण मध्ये मध्ये यायला लागले तेच कळलं मला. तिकडून येतं की इकडे येतं, इकडून येलं की तिकडून येतं. त्याचं काय तर राहिलं असेल पूर्वजन्मीचं. बरोबर, मालक इकडे आहेत का? जमलं गडे आता. विठ्ठल विठ्ठल स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही आहे, सर्वांना कथा माहिती आहे. पा ज्या वेळेला सगळ्यात पहिले जर म्हटलं काळभैरवाची उत्पत्ती कशामुळे झाली, तुम्ही सगळ्यांना कथा माहिती आहे. भगवान भोलेनाथ यांचा अपमान व्हावा म्हणून दक्ष महाराजांनी महायज्ञाचे अगदी आयोजन केलं. आणि महायज्ञाचं आयोजन केल्यावर त्या महायज्ञामध्येच महादेवाला पूजेचं स्थान नाही. सतीमाता सांगतात, स्वामी तुम्हाला जावं लागेल, मला सांगावं लागेल. ज्या वेळेला भोलेनाथ सांगतात, सती काही ठिकाणी माणसानं बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी नाही बोलवता जायचं आहे. एखाद्या ठिकाणी मुळवाटी असेल लग्नामध्ये तर माणसानं गेलं पाहिजे. आता सुंदर मेकअप करून जाल महिला मंडळ पार्लरमध्ये जाऊन, आणि तुम्हाला मूळवाटी नाही, तुम्हाला पत्रिका नाही, तरी लग्नाला गेल्या तर तिथे गेल्यावर अपमान झाल्याशिवाय राहत नाही. तिथे माणसानं बोलवलं तर जावं. चौकात चौकात भांडण चालू आहे, विनाकारण व्यसनाधीन होऊन माणसं भांडण करत आहेत. किती मुळवाट्या भेटल्या तरी तिथं माणसानं मध्ये मध्ये करायचं अजिबात नाही. आणि काही ठिकाणी माणसानं नाही बोलवता सुद्धा जावं. आता एवढा मोठा सोहळा चालू आहे, काळभैरवाच्या जयंती निमित्तानं एवढा मोठा सोहळा चालू असताना सुद्धा गावातलीच काही लोक म्हणत असतील, सप्त्याचं आयोजन एवढं मोठं केलंय पण आम्हाला बोलवलंय का? आम्हाला बोलवलंच नाही तर आपण कीर्तनात जायचं कशाला? आता इथं काही आयोजक मंडळीच्या एखाद्या मुलीचं लग्न बोलवण्यासाठी इथं बोलवण्याची वाट नाही पाहायची. संतांनी वर्णन केलंय, माझे भक्त गातीचे ते भगवंत स्वतः सांगतात. आणि नारदामी उभा तेथे साक्षात भगवान परमात्मा विराजमान असतात. सती माता भगवान भोलेनाथांचा शब्द डावलून निघाल्या. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, दक्षत्रास काहून सन्मानी, दक्षत्रास काहून सन्मानी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहून सन्मानी. अपमानित होऊन ज्या वेळेला सती मातेला काढून देण्यात येते, सती माझ्याकडे येऊन राहा, महायज्ञामध्ये महादेवाला स्थान देणार नाही. सती माता स्वतः योग अंगडीत लीन होतात. भगवान भोलेनाथाला राग आला. कित्येक दिवस तेच प्रेत खांद्यावर घेऊन फिरतात. जटा आपटली, काळभैरवाची उत्पत्ती केली. आणि काळभैरवानं मी म्हणणार दक्ष महाराजाचं मस्तक उडून टाकलं आणि त्याला बकऱ्याचं मस्तक बसवण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य दुसरी एक कथा आहे. श्रेष्ठत्वावरून एका वेळेला भगवान ब्रह्मा आणि विष्णूंच्या मध्ये वाद लागतो. मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. ब्रह्मदेव म्हणायचे, वयानं पाहिलं तर मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, या सृष्टीची उत्पत्ती माझ्याकडून झाली म्हणून मी मोठा आहे. पण भगवान विष्णू म्हणायचे की मी श्रेष्ठ आहे, माझ्या नाभी कमलातून तुमची उत्पत्ती आहे. दोघांना राग अनावर झाला, भांडण लागलं. भगवान भोलेनाथांनी ज्योतिर्स्तंभ निर्माण केला. सांगितलं एका जणाला जा ज्योतिर्स्तंभाचा आधी पहा आणि एकाला सांगितलं अंत पहा. ब्रह्मदेव आधी पाहण्याकरिता गेले आणि भगवान विष्णू अंत पाहण्याकरिता गेले. अंत पाहिला पण शोध नाही लागला.
अंत नाही सापडला, पण ज्योतिर्स्तंभाचा अंत नाही सापडल्यामुळे भगवान विष्णू भगवान भोलेनाथाकडे आले. भोलेनाथ मला माफ करा, मी अंत नाही शोधू शकलो. पण ब्रह्मदेव खोटं बोलले. ब्रह्मदेव खाली आले म्हणे आता आपल्याला सांगायचं आहे की मी आधी पाहून आलो, मी ज्योतिर्स्तंभाची प्रारंभ पाहून आलो, सुरुवात पाहून आलो, तर याच्यासाठी पुरावा देण्याकरिता काहीतरी लागेल. गोमातेला घेऊन आले. पुष्कर नावाचं एक पुष्प घेऊन आले, केतकी पुष्प, आणि केतकी पुष्पाला घेऊन आल्यावर खोटं बोलले. म्हणून तर भोलेनाथाच्या पूजेमधून केतकी पुष्प वर्ज झालं. ज्या ठिकाणी ते पुष्प पडलं तिथेच भगवान ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे, ते पुष्कर नाव आहे. पुष्कर नगरमध्ये तिथेच ब्रह्मदेवाचं एक मंदिर. गोमाता खोटं बोलली, ग्वाही दिली. भगवान भोलेनाथांनी श्राप दिला, ज्या मुखानं खोटं बोलली त्या मुखाची कधीच पूजा नाही होणार. म्हणून गोमातेची पूजा पाठीमागून करतात, समोरून पूजा होत नाही. त्याच्या पुढे भगवान भोलेनाथांनी काळभैरवाची उत्पत्ती केली. त्यांच्या रागामधून त्याची उत्पत्ती झालेली आहे. आणि ज्या वेळेला ती उत्पत्ती केली काळभैरवानं, खोटं बोललेलं जे मस्तक होतं ब्रह्मदेवाच्या 5 मस्तकापैकी तेच मस्तक उडून टाकलं. सांगण्याचं तात्पर्य अनेक कथा आहेत. प्रत्येक चरित्र पाहिलं तर प्रत्येक अगदी चरित्राच्या पाठीमागे काहीतरी वेगवेगळ्या कथा आहेत. सांगण्याचं तात्पर्य स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही आहे. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. म्हणून आईनं संस्कार देण्याचं काम करायचं. महिला मंडळ सगळ्यांनी मला सांगा, आता लहान लेकरू जन्माला आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोण आहे? पहिला आई असते, बरोबर की नाही? बाईने किती सुंदर मेकअप केला ना, अख्ख्या पडवेमध्ये चक्कर मारून आली, पण घरात जर गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाही आहे. बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे, किती मेकअप केला. मी सांगल तुम्हाला 99% संसार हा बाईच्या हातात असतो. पहा, एखादा माणूस बिघडला तर त्याला जागेवर आणण्याचं काम बाई करते, पण घरातली बाई बिघडली तर घराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही, घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून घरातली बाई कधी बिघडली नाही पाहिजे. लेकराचे संस्कार सांगतात याच्या आईचे संस्कार कसे असतील. म्हणून सांगण्याचं तात्पर्य मला, लेकरांना योग्य वेळेत चांगले संस्कार देण्याचं काम करा. का? कुंभार मडकं घडवतो पा, पण तोपर्यंत जोपर्यंत चिखल ओललाय, एकदा का चिखल वाळा मडकं फुटतं पण आकार बसत नाही. तसं लहान लेकरू आहे. लेकरू जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत संस्कार. एकदा का लेकरू कानाच्या वर गेलं नंतर तुम्हाला घराच्या बाहेर काढतं, पण परत संस्कार देणं शक्य नाही. त्यासाठी पहिला गुरु लेकराचा कोण असेल तर आई असते. माऊली ज्ञानोबा सांगतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये योग्य वाटचाल करायची असेल, योग्य मार्गाने चालायचं असेल आणि त्या क्षेत्रात काहीतरी पुढे जायचं असेल तर माऊली ज्ञानोबांनी वर्णन केले, भावेविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. आणि त्याच्या पुढे सांगतात पहा, म्हणला मनला गोरे लागोरे माझे गुरु भजनी, मनला गोरे लागोरे माझे गुरु भजनी, मनला गोरे लागोरे माझे गुरु भजनी, मनला गोरे लागोरे गुरु भजनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, मनला गोरे लागोरे माझे गुरु भजनी, मनला गोरे लागोरे माझे गुरु भजनी, मनला गोरे लागोरे माझे गुरु भजनी, गुरु भजनी. जीवनात एकदा तरी गुरु करावेत. आईनं संस्कार देण्याचं काम करायचं, संतांनी संस्कृती सांभाळावी आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. सांगण्याचं तात्पर्य, आज डोळ्यात तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याकरिता तयार होत आहेत. म्हणून तर आज निवांत शांतने कीर्तन भजन आपण ऐकण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात मोठे उपकार आहेत. आज घरी किती महत्त्वाचं काम असू द्या, कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती आहे. साधू संतांच्या पेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असेल तर तो वीर जवानांचा आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे,
महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस आहेत। मंदिर किती सुंदर बांधा, सप्ताह किती सुंदर असू द्या, सप्ताहाची सुंदरता असते ती काल्याच्या कीर्तनावरून। सप्ताह पूर्णत्वास तेव्हा जातो जेव्हा काल्याचं कीर्तन होईल, मंदिर पूर्ण तेव्हा होतं ज्या वेळेला मंदिरावरती कळस बसू तेव्हा। मंदिराची सुंदरता जशी मंदिराच्या कळसावरून आहे महिला मंडळ, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून आहे। नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाही तर पळवेमध्ये लोक म्हणतात काय नकट ना घेऊन बोलता, खरं काय खोटं? आता एकामेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि कीर्तन संपेपर्यंत आपल्या नाकाकडे काय कोणी पाहायचं नाही। नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे पहा। एके बाईला एवढी एवढंसं नाकान भली मोठी नथ नाकात घातली, मालकाला म्हणते पाप्याचा बाप कशी दिसते, मालकाला माहिती आख्या पळवेत आपलंच भूते, पण तरी सांगत नाही। पुरुष मंडळीला कायम सांगणे आपलं 10-15 दिवसातून 8-15 दिवसातून एकदा तरी बायकोचं कधीतरी कौतुक करत जा। किती काबड कष्ट केले दिवसभर, पण संध्याकाळच्या वेळेला मालकाने फक्त एकच म्हणा, पपीची माय आज चांगली दिसती बरं का, साडी मस्त घातली होती। दिवसभर केलेला झालेला थकवा निघून जातो पहा। पण कौतुक कधी करावं हे समजायला पाहिजे नाना भाऊ, कारण कधी कधी लोक एकदा कीर्तनात म्हटलं कौतुक करा, हसू नका असं, कौतुक करा म्हटलं, कौतुक करा म्हटलं ते कधी 25 वर्ष झालं लग्नाला पण बायकोचं कधी कौतुकच केलं नाही। ते म्हणे तरी म्हणे भांडे आपटेतच कोण रोज नेमके घरातले, ते म्हणे मग कौतुक करायचं म्हटलं दुसऱ्या दिवशी रोज ये झोपेतून 8 वाजता उठायचं, आज पहाटे 5ला उठलं, रोज ये 12 वाजता जेवायचं, आज 8 वाजता जेवायला बसलं। आणि बायकोला म्हणे आज याने ठरवलंच होतं कौतुक करायचं, बायकोला म्हणे पपीची माय अगं जेवायला वाढती का, जेवायला वाढते का म्हटल्याबरोबर इथं कुठं स्वयंपाक झाला, याची आंघोळ झाली नाही, स्वयंपाक दिने वाढलं, जेवायला ताट केलं, भाजी दिली पोळी दिली, भाजी पोळी वाढली, पण ताट झाल्याच्या नंतर पहिलाच घास खाण्याच्या अगोदर फक्त ही वासावरूनच म्हटलं पपेची माय काय चव आहे तुझ्या हाताला, पण 25 वर्षात अशी चव कधीच नाही दिली भाजीने, काय चव दिली काय भाजी झाली म्हणे, अशी दोडक्याची भाजी खावा पपेची माय फक्त तुझ्या हातानं, अख्ख्या पळवेत कुणाला दोडक्याची भाजी जमणार नाही, काय भाजी केली पपेची माय अशी चव 25 वर्ष झालं, पण भाजीने अशी चव दिली नाही। ही किचनमध्ये गेली लाटणं घेऊन आली, 25 वर्ष झाले म्हणे सकाळ संध्याकाळ थापाथुपा करून रोज घालते भाकरी, पण आजच कुठं शेजाऱ्याच्या गंगूकून भाजी आणली तर काय कौतुक करतं म्हणे माझं कधी। असं रॉंग नंबर लागायला नको कधी, आधी जरा आढावा घेत जा, आधी जरा विचार करत जा नेमकं कौतुक केलेलं आता हे पचल का। सांगण्याचं तात्पर्य आहे बाई किती सुंदर असू द्या, साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्पीचे पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा बरं, पण अगोदर नाका डोळ्यात पहा। तुमच्याकडे पाहतात का पोरी पळवे भेटतात का, भानगडतीचे पहा, जोपर्यंत लग्नाला आलतं तोपर्यंत बायको म्हणली पोरा अरे दुसरीची करू नको, लोक नावं ठेवतील, आता 42 वर्षाचं झाले लोक आम्हालाच म्हणते ताई कुठल्या जातीच्या असेल तर चालेल पण पहा, भेटच न तर करणार काय, लोक आम्हाला म्हणतात ताई तुमची तिकडे आहे की एखादी, तुमची तिकडे म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत, खरंच टेम्पो निघायला लागलेत गावागावात, ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड आहे, परत ज्यांचे रखडले त्यांचं त्याच्यापेक्षा। परवा दिवशी पोरगा म्हणे ताई एखादी पोरगी पा, म्हटलं दादा वय किती, म्हटला 42 आहे आता, म्हटलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो, गावागावात निघायला लागले पण लग्नच होईना, करणार तरी काय आहेत। आणि लग्न होतात कोणाचे माहिती का, जे कीर्तनात येऊन बसलेत त्यांचे, टेन्शन घेऊ नका तुमचा वशिला लावते मी, बरेच जण दिसायला लागलेत मला इथं, जे कीर्तनात बसलेत त्यांचे होतात सध्याच्या काळात, जे आईवडिलाची सेवा करतात सध्याच्या काळात, जे स्वतःच्या पायावर काहीतरी उभे आहेत 15-20 हजार का होईना महिना कमवतात, जे अगदी निष्ठावान शेतकरी आहेत आणि चांगली शेती करतात त्यांचे लग्न होतात सध्याच्या काळात, पण जे बिना कामाचे मोक्कार स्वतःच्या बापाच्या जीवावर उड्या मारणार आणि या गल्लीतून त्या गल्लीत फिरणार, त्यांनी लग्नाचा विषय डोक्यात घ्यायचा नाही, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, मोठे मोठे रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्म लावायचं, बम बोले टेकडेवाले कैलास के राजा चिल्लीम भराय ताजा दम लगने आजा की चलो हिमालय के गुफा में, तिकडे गेले तरच शांतता आहे, लग्न त्यांचे होतात। सांगण्याचं तात्पर्य आहे नाकाला शेंडा असावा, नाकाला शेंडा असेल तर किंमत, किती सुंदर असू द्या काय करावे ती 32 लक्षणे, आणि नाक नाही तेने वाया गेली, माणसाची सुंदरता आहे। कधी कधी म्हणतात मुलगी काळी सावळीची आहे पण नाका डोळ्यात मात्र चांगली आहे। सांगण्याचं तात्पर्य नाकाला शेंडा असावा, आजी नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी। थोडं रेंजमध्ये राहा तुमच्या लक्षात येईल, आता काही का जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो पारुसला। वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहेत आणि तुकोबारायांचा अधिकार, माझी मद झाली या नवर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका असी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले।
जगण्याचा पाया चालण्याची बाळा विचाराची जगण्याचा पाया चालण्याची बाळा जगण्याचा पाया शब्दांची मान अक्षरांची रान शब्दांची मान अक्षरांची रान अभंगाची पान तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे तुकाराम तुकाराम नाम घेता कापयम अनुरेनुया तुगडा तुका आकाशा एवढा. अधिकार संपन्न तुकोबाऱ्यांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहा. तुकोबारे म्हणतात हिताच्या ठिकाणी जागे राहणं म्हणजे काय? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा असावा. एकदा तरी माणसाचा जन्म घेऊन आलायत ना, एकदा तरी गळ्यात माळ घातली पाहिजे माणसानं. आणि निष्ठावान वारकरी डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात. आपण जर पाहिलं सिजनेबल वारकरी असतात काही काही. कोरोनाच्या काळात माळ घातल्या होत्या, पण माळ घातली आणि डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर माळ काढावी लागेल. काढली ना माळ. मी म्हणते मेला असतं तर चाललं असतं, पण माळ नव्हती काढायला पाहिजे. असंही जगून काय केलंय आपण? देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ निघणार नाही तो ओरिजिनल वारकरी. देह जाओ 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 हीची घडी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी हो पाय हरीचे न सोडी. देह जाओ 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 हीची घडी. आता इथं कोण कोण माळ करीत ते नाही विचारणार. मनुष्य देह धारण करून आल्यावर एकदा तरी माणसानं माळ घालायला होय होय वार करी पाहे पाहे रे कारण पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि उभा सगळे जण म्हणा. जोरात म्हणायचं सगळ्यांनी. शेजाऱ्याची शपथ तुम्हाला सगळ्यांना. वाट पाहि उभा भेटेची आवडी असं म्हणायचं. पाठीमाग वाट पाहि उभा वाट पाहि उभा. वाह मस्त आवाज आहे तुमचा. पहिला एक काळ होता पा बाईचा आवाज लगेच ओळखायला येतो. कारण बाई महिला मंडळाची गंमत आहे. त्यांना भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात करणार आणि भांडायला लावलं तरी. पहिला एक काळ होता. पहाटेच्या वेळेला कोळी कोळी सूर्याची किरण धरणी मातेवरती पडायची. पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती ऐकायला यायचा आणि लहान लहान लेकराला शिकवलं जायचं. खरा तो एकाची धर्म जगाचे बांधकोर. तुमच्याकडे तर MIDC लयच बांधकोरीत असतील सध्या भांडण. नाही असं ऐकलंय मी की पडवेत अजिबात भांडण नाही. नवरा बायकोचं कधी भांडण नाही, भावा भावाचं कधी भांडण नाही, जावा जावाचं कधी भांडण नाही, सासू सुनाचं भांडण नाही आणि बांधावरून तो कधीच भांडण असं ऐकलंय. बरं आहे काय? खरं आहे का? खरा तो एकाची धर्म जगाला. पहिला एक काळ होता पा लहान लेकरं सुद्धा झोपेतून उठायचे का आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने उठायचे. आता खारीवाले आणि पाववाले सुधरू देत नाहीत. सकाळी त्यांच्या आवाजाने पोरं उठतात. पा सांगण्याचं तात्पर्य एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित जागतो त्याच्या आईवडिलांना धन्यता दिलेली आहे. अपनी
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. तर याची जो आपले हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली आहे. तर मला सगळ्यांनी सांगा, जीवनात प्रत्येकजण जागा आहे पा. आता डोळे उघडून पाहता याचा अर्थ जागेचा आहात ना. डोळे उघडून माझ्याकडे पाहतात याचा अर्थ जागे नाही आपण. डोळे उघडून पाहता आपण जीवनाचं नेमकं हित कशात हे लक्षात येत नसेल तर आपण जागे असून देखील झोपल्यात जमावत. हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? जागा प्रत्येक जण आहे, स्वतःचं हित प्रत्येकाला कळतं, पण हिताच्या ठिकाणी जागा राहणं खऱ्या अर्थाने हित कशामध्ये? हित करावे देवाचे चिंतन, हित करावे देवाचे चिंतन करून या मनच का शुद्ध करावं? मन हे चंचल चपळ जाता येता, म्हणून काय करायचंय? मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्माच्या चरणावरती समर्पित करायचंय. सगळ्या महिला मंडळांना प्रश्न आहे, बऱ्याच जणी देहाने इथं बसल्यात पण मन चक्कर मारून येत असेल. माय आज जेवायला पंक्तीला नेमकं काय असेल पहा ना तुम्ही, काय अर्थ नाही. एक म्हातारी अर्ध्या कीर्तनात अशी करायची, म्हटलं आजी काय झालं? आजी म्हणे, ताई माय घराला कुलूप लावलो पण कुलपाला झटकाच नाही दिला. ती ओढून पाहते, इथं बसल्या बसल्या किती झटके दिले तरी कळेल का? देहाने येत आहेत पण मन जर फिरून येत असेल तर उपयोग नाही बसण्यात. त्याकरिता मन आपलं भगवंताच्या चरणावरती समर्पित असावं. संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको भगवान. जगाच्या मालकाला विनंती का? दुःख बांधवडी या संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार. त्याच्या पुढे सांगितलंय, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले मग मिळते भार. अरे संसार संसार जसा सप बशेष घर बशी बशी जागेवर कप हिंडे दरोन. कपांना माझं बोलणं कळतं तुम्हाला? सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. भांड्याच्या घरात माई बशांनो बशीला कुठे ठेवता? आतमध्ये ठेवता की नाही? कपाला लटकते रे ना रे, त्याच्या कानाला लटकून ठेवावं लागतं. बशी फुटली विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. शेवटी हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवावा लागतो. सांगण्याचं तात्पर्य मग संसार करू नये का? तुकोबाराय सांगतात, संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसुनी नसावे. प्रपंच आसोनी परमार्थ साधावा, प्रपंच आसोनी परमार्थ साधावा, प्रपंच आसोनी संसार प्रपंच आसोनी परमार्थ साधावा. प्रपंच असोनी परमार्थ साधावा. प्रपंचात राहायचंय पण संसार देखील करता आला पाहिजे. माणसानं जीवनामध्ये हिताच्या ठिकाणी जागा राहावं. संतांनी वर्णन केलंय, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. त्याच्या पुढे उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा.
भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा गात जागा गात जागा गात जागा एकदा जोरात. प्रत्येक ठिकाणी माणसानं जीवनामध्ये जागं राहावं. तुकोबारांनी वर्णन केले आपुल्या हित नेमकं हित कशात आहे. जो असे जागता जो हिताच्या ठिकाणी जागा हिताच्या ठिकाणी जागा राहिले प्रत्येक साधू संत मंडळी. आज माणसानं संतांच्या संगती गेल्याच्या नंतर तर सज्जन होणारच आहे, पण दुर्जनाच्या मांदियाळीत राहून सुद्धा स्वतःचं सजनत्व टिकून ठेवले. कधी कधी लोक सांगतात आई परंपरेनुसार कीर्तनकार असतील तर अजून फरक पडतो का. त्यांची वंश परंपरा आहे कीर्तनकारांची. मला सांगा ना, भगवान परमात्माचा अखंड नामजप ज्यांनी करावा बिभीषणाला कोणती परंपरा होती, पण तरीसुद्धा दुर्जनाच्या मांदियाळीत राहून स्वतःचं सजनत्व टिकून ठेवले. त्याच्या पुढे दुर्योधनाच्या मांदियाळीत राहिले, पण विदुर काकांनी मुखातलं भगवंताचं भजन कधीच नाही सोडलं. सांगू तुम्हाला, परंपरा नाही लागत, पैसा नाही लागत आहे, श्रीमंती नाही लागत आहे. जगाच्या मालकाला शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला का थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अंतःकरणात फक्त शुद्ध भाव असावा. तुम्ही पैशाने किती श्रीमंत आहात नाही, अंतःकरणातला भाव जगाच्या मालकाला कळतो. विदुर काका पहा तुम्ही, ज्या वेळेला श्रीमंताच्या घरचं पंचपक्वानाचं भोजन सोडलं, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला. मनमोहना मुरली बाला मनमोहन मुरली बाला नंदाचा बेला मनमोहन मुरली बाला. त्याच्या पुढे भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली देवानं. अंतःकरणात भाव शुद्ध असावा. हिताच्या ठिकाणी राहिलेत प्रत्येक साधू संत मंडळी जागे होते आणि हिताच्या ठिकाणी जागे होते म्हणून तर भगवान परमात्माची प्राप्ती घडलेली आहे, जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. हिताच्या ठिकाणी जागे राहा. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा आणि अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन धारण करा. प्रपंच करत असताना सुद्धा कसं राहावं. पक्ष अंगणी उत्तरती ते का गुंतवणी राहती आणि तैसे असावी संसारी. बरेच जण म्हणतात कधी कधी आम्हाला ताई माळ घालायची आता, पण वय किती 75. आम्ही म्हणा बाबा आता वय किती म्हणे 75 आहे. म्हटलं अजून माळ नव्हती घातली का. आता नसती घातली पण चावणं म्हणे आता. अर्थ आहे का काही. संतांनी सांगितले परमार्थ करावा तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत भवसागर तरुण पार करायचा असेल हा तरुण वयातच करू शकतो. जोपर्यंत हात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून लोक टाकते पुरून. म्हणून परमार्थ तोही योग्य वेळेत का जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रेत जाये चुको नको. योग्य वेळेत सावध व्हायचं आहे. भगवान परमात्माचं नामचिंतन योग्य वेळेत करावं. हिताच्या ठिकाणी जागे होते. त्याच्या पुढे सांगू, बरेच जण जागे असतात
कोणाचं हित लेकरात असतं, कोणाचं गाडीत असतं, कोणाचं बंगल्यात असतं, कोणाचं जमिनीत असतं. नक्की असू द्या, पण पोरगा तसा असला पाहिजे, चांगल्या विचाराचा. पुत्री देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, आणि कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा असावा. हित लेकरात असावं पण लेकरंसुद्धा चांगल्या विचाराचं असावेत. मुलीत असावं पण मुलगीसुद्धा चांगली असावी. धनामध्ये माणसाचं हित असावं, पण धनसुद्धा संतांनी वर्णन केले, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धनामध्ये हित असावं, पण कुठं हित केलं पाहिजे हे गोष्टी लक्षात यायला हव्यात की नाही. आज 50 एकरचा मालक आहे आणि 5-5 मजली बिल्डिंग आहे, पण लोकांच्या मुंड्यामधून कमवलेली प्रॉपर्टी आहे. 3-3 गोळ्या खाल्ल्या झोपीच्या संध्याकाळच्या टायमाला तरीसुद्धा झोप लागत नाही. का? या स्वतःचं कर्म केले, कर्म झाले, त्याचे भोग आले आणि उपजली मेली ऐसे किती. हिताच्या ठिकाणी जागे होते प्रत्येक साधू संत महात्मा मंडळी, आणि हिताच्या ठिकाणी जागे होते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर धन्य माता पिता त्यांच्या आईवडिलांना धन्यता आहे, साधू संतांच्या आईवडिलांना धन्यता आहे. हिताच्या ठिकाणी जागी होती म्हणून तर आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. लोक कधी कधी नाव घेतलं तरी वाटतं जातीभेद होतो का, जातीभेद होतो काय. सांगू तुम्हाला, 18 पगड जाती धर्मातले मावळे महाराजांना म्हणावं, राज द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हणतात, पहा सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे तर माझ्यासोबत म्हणायचंय, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दै दै छत्रपती, दै दै छत्रपती, शुभाची ठिकाणी जागे. धन्य माता पिता हिताच्या ठिकाणी जागा राहिले, ज्यांच्यासाठी सर्व गटी राम देहा देई, सूर्य प्रकाश कसं रश्मी देवनाटला नाना परी. आज जर पाहिलं, वेगवेगळ्या साधू संतांनी वेगवेगळा परमार्थ केला आणि देवाची प्राप्ती करून घेतली आपोआपल्या पद्धतीनं. प्रत्येक साधू संत महात्मा मंडळींनी पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणी पांडुरंगाला भेटण्याकरिता जावं. पण जगाच्या मालकानं सुद्धा ज्यांच्यासाठी कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी आणि अवघा झाला माझा हरी, त्यांच्यासाठी धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे यागर. हिताच्या ठिकाणी जागी राहिले. फक्त आई वडील यांनाच धन्यता नाही, धन्य त्या रण रत्नाची ती खान, जन्मला निदान सावतातून त्याच्या पुढे सांगितलंय, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळियाचा सावता सागर,
धन्य त्याचा पिता कधी साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयात भगवंताला साठवलं तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित जागतो त्याच्या आईवडिलांना धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची. आणि आशांच्याच पोटी चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येतात की त्यांचा आनंद गावाला नाही, तालुक्याला नाही, थेट भगवंताला त्या लेकराचा आनंद होतो. अभंगाचं दुसरं चरण. टाळी वाजवा जोरात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. सात्विक म्हणजे चांगल्या विचाराचे. चांगल्या विचाराचे लेकर जन्माला येण्याकरिता अगोदर सांगितलं पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. चांगल्या विचाराचा मुलगा म्हणजे काय? आज तो मुलगा कधीतरी कीर्तनात येऊन बसला पाहिजे, धार्मिक कार्यामध्ये आला पाहिजे. आज चांगल्या विचाराचे लेकरं तर सोडा, 16-17 वर्षाचे पोरंसुद्धा आज व्यसनाच्या अधीन चालले आहेत. दारू पिऊन कुठेतरी पडलेले दिसतात. आपण फक्त म्हणावं 16 वर्ष तुम्ही तयारच आहेत. धोक्याचं नाही, मोक्याचं कोणाच्या लक्षातच येत नाही का? आज विचार जर केला, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्या स्वाधीन केलाय, माऊली ज्ञानोबांनी अवघ्या 16 वर्षे सांगितलाय. त्याच्यापुढे सांगू, संस्कृतमधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिला छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि अवघ्या 16 वर्षे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. सांगण्याचं तात्पर्य आहे 16 वर्ष धोक्याचं नसून मोक्याचं आहे, काहीतरी शिकण्याचं आहे. पण हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. आज भावाभावांच्या मध्ये वाद होतोय, रामराज्य अजून आलंच नाही. आपल्याला वाटतं 22 जानेवारीला जसा सोहळा पार पडला, खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम आज विराजमान झाले, तर रामराज्य आलं नाही ना. आज सख्या भावांच्या मध्ये पाटाभर जमिनीसाठी सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाही. तुम्ही पहा,
आज शोकांतिका वाटते, ज्या आईच्या एकाच उदरातून एकाच गर्भातून आपण जन्म घेतलाय, आज तोच भाऊ बहिणीला तोंड भरून बोलायला तयार नाहीये आणि तीच बहीण सुद्धा भावाला बोलायला तयार नाहीये. सांगण्याचं तात्पर्य आहे, रामराज्य तेव्हा येईल ज्या दिवशी सख्या भावाभावांच्या मध्ये कधीच वाद होणार नाही. या गोष्टी अगोदरच सांगितल्यात संतांनी. कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. आज तीच परिस्थिती आहे. जेवढे शेजाऱ्याचं पटतं तेवढं स्वतःच्या बापाचं पटत नाही. पोरगा असावा प्रभुरामचंद्रासारखा, बाळ ध्रुवासारखा असावा, भक्त प्रल्हादांसारखा असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. प्रभुरामचंद्रासारखा मुलगा तुमच्याही पोटी जन्माला येईल, पण ती अगोदर कौशल्य होणं फार महत्त्वाचं आहे. महिला मंडळ, मला खरं खरं सांगा, आताची कौशल्य 6 वाजले तर टी व्ही पुढे जाऊन बसती पहा. सगळ्या मालिकेचा बुकना पाडती पाहू पाहू. कोणत्या कोणत्या मालिका माहिती असतील अजिबात पत्ता नाही. नाशिकच्या भागात आता 2-4 दिवसापूर्वी मी कीर्तनासाठी निघाले. असं 7 ते 9 कीर्तन, आणि कीर्तन संपल्यावर ज्यांच्याकडे जेवण होतं त्यांना म्हटलं, मावशी तुम्हाला नाही यायचं कीर्तनाला? ती म्हणे, ताई आले असते हो, पण लई आवडती मालिका आहे म्हणे. मालिका नाही पाहिली की मला करमतच नाही दिवसभर. म्हटलं मालिकेचं नाव तरी काय? तिने नाव सांगितलं होतं पहा. ती म्हणे, हां मालिका म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. हाय का मालिका ती? लाज वाटतात का? खुशाला माना हली तर म्हातारे बाया सुद्धा पाहुणे या मताची मी नाही. प्रभू रामचंद्र तेव्हा जन्माला येतील ज्या दिवशी तुम्ही कौशल्य व्हाल. आज कित्येक दशरथ आहेत स्वतःच्या हातानं ताट करून जेवावं लागतंय. कित्येक दशरथ मी चपात्या लाटताना पाहिलेत. खरं सांगते मी तुम्हाला. आज पहा तुम्ही, भानगड तशी झालेली आहे. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला यावा असं वाटेल, येतील जन्माला, पण त्या अगोदर मासाहेब जिजाऊ होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा मुलगा तुमच्याही पोटी जन्माला येईल, पण त्या अगोदर सुनीतीसारखी आई जन्माला येणं गरजेचं आहे. आज कुठले संस्कार आले तर कुठल्या कोणत्या गोष्टी, पोरांना संस्कार नावाची गोष्ट नाही आहे. आज लेकरू थोडंसं मोठं झालं की त्याला शाळेत टाकतात आणि कळत नाही तेव्हापासून त्याच्या हातात मोबाईल असतो. बिघडण्याचे लवकर चान्सेस असतात पहा. कधी पोरगं बिघडलं आणि कधी तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल मुलगा असावा प्रभुरामचंद्रासारखा, मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी. चांगल्या विचाराची मुलगी असावी. मुलगी असावी जनाबाईंसारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं रोज पहाटेच्या वेळी उठावं आणि संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं. जातं झटकून घेतल्याबरोबर संत जनाबाई म्हणतात, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके, ओव्या गाऊ कौतुके तू, ए रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू, ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं पण आता कुठली जाते राहिले पहा. पहिल्या काळात बाई पहाटे 3ला उठायची आणि पहाटे सकाळी 6 वाजेपर्यंत 5-5 पायली दळण दळायची. आता ह्या नाही उठत, आता हे उठत येत. आपण विचार रामभावता त्या कशाला उठले? हिटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं. पाणी गरम करून ठेवण्याचं काम यांच्याकडे झालंय. बाई लवकर उठायची ना. आजीबाईला माहिती सांगलं. आजी मला खरं खरं सांगा, पहिल्या काळात चुलीवर केलेल्या भाकरी किती फुगायच्या? हारावर तापवलेल्या भाकरी किती फुगा? आता भाकरी करणाऱ्या फुगत्यात. फुगलेल्या भाकरी तर पाहायलाच भेटत नाही अजिबात. मुलगी असावी संत जनाबाईंसारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं एग एग विठाबाई माझी पंढरीची आई बाईचं रूप धारण करावं. एका बाईचं नवरा 8 वाजलं तरी उठच ना. नवरा गोदड्यात, बायकोनं केलं चालू, पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगन उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पण संत जनाबाई म्हणतात, तुझ्या प्रेमे मला विठ्ठला काही नाही मुने, माय बाबा काही नाही मुने, पांडुरंगा काही नाही काही नाही मुने, सुरंगा काही नाही मुने, पांडुरंगा काही नाही
जात्यावरचे गाणे सुद्धा कळत होते पहा. आता जाती नाही राहिले. मुलगी असावी पण संत जनाबाईंच्या सारखी असावी. आताच्या पोरी पहा तुम्ही, लग्न झालं की 4 प्रकार. एक सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा. तिनं भाकरी करायला बसावं, अख्ख्या पळवेत कळतं कोणाची सून भाकरी करते. थपडांग 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 थपडांग. लग्न होईपर्यंत बापाला ताणे आणि लग्न झाल्यावर मालकाला ताणे. भेटत नसल्या तरी तसंच भानगडे. एका घरामध्ये 3 पुरी, एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तर लग्नच जमना. बापानं एवढी स्थळं पाहिले पण कोणताच पोरगा यांना पास करणं. या बोलल्या की लग्न मोडायचं, ह्या बोलल्या की लग्न मोडायचं. एक दिवस बापानं ठरवलं, तिघीजणी बहिणी सख्या जावात, तिन्ही सख्या भावाला, पोरींनो हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न फेल गेला तर तुमचं लग्न नाही व्हायचं. उद्या पाहुणे आल्याच्या नंतर सुपारी फुटेपर्यंत कोणी शब्द बोलायचा. पोली म्हटल्या पप्पा मी ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. सकाळी नाश्त्याला पाहुणे हजर. 8 वाजता पाहुणे आले. नाश्ता केला. 12 वाजले. जेवणाची वेळ झाली. पोरींचा बाप म्हणे पोराच्या मामाला, मामा जेवायला बसा, जेवणाची वेळ झाली. मामा जेवायला बसले. आता पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, पापड होता, लोणचं होतं, गुलाबजाम होते, जिलेबी होती. तोंडाला पाणी कसं किती होतं. त्यातलं काहीतरी असेलच नेमकं आज पंक्तीला. लाडू आहेत का आज? वा. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. मामा म्हणे सकाळपासून आले, पोरगी बोल नका. या पुरीत काही फॉल्ट तर नसल, भानगड तर नसल. काही करून पुरींना बोलतं करायचं. आता लोक म्हणतात ज्याची बायको मुकी तो सगळ्यात. कुठल्या मुके भेटत आहेत पण आता. पण ती म्हणे पुरी मुक्यात नसतील. काहीही करून पुरींना जेवण होईपर्यंत बोलतं करायचं. मामांनी ठरवलं. मामांनी कढी घेतली. कढी असा पदार्थ आहे, कढीमध्ये 5 बोटं बुडून फुरका मारल्याशिवाय चव कळत. मामाने असे 5 बोटं बुडले. असा फुरका मारला. मामा म्हणतात वा काय कढी झाली. अशी कढी आजपर्यंत खाल्ली नव्हती म्हणे. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल इकडे. जिनं कढी केली तिनं स्तुती ऐकली. पातीला उचलून घराच्या बाहेर पडत सुटली. बाय 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 ताय तांग तुम्हाला तकल्पतून धामाधूम झाले. त्यात देव दातलं मेव दातलं. देव का तुम्हाला पली पली वालू कक्कली म्हणे ज्ञाना तोली तोली. मामाने डोळेच पांढरे केले. तेवढ्यात दुसरी आली. तिने हिचं बोलणं पाहिलं. ती म्हणते अगं ताई कशाला बोलली. एवढं बोलायला तिने अर्धा तास घातला. मामाच्या नरड्यात घास फसला आणि या दोघींचं बोलणं पाहिलं. तिसरी म्हणती काय केलं तुम्ही, पप्पाने सांगितलं होतं ना बोलू नका. बोलणे आता जमणे ना, म्हणणं जमणे ना. करणं का नाही तुम्हाला. जे ताटावरचे पाहुणे उठून पळाले त्यांनी अजून पळवेचं तोंड नाही पाहिलं. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य आहे लग्न होईपर्यंत बापाला ताणे, लग्न झाल्यावर मालकाला ताणे. मुलगी असावी. आज कित्येक लोक आहेत पोरीला शिकवतात, पोरी थोडा जरी सासरमध्ये त्रास झाला ना तर आम्हाला येऊन सांग. बापानं शिकवणं पोरी आईने शिकवणं काम आहे. आज पहिला काळ होता, सासूबाई किती त्रास द्यायची, सासरवास व्हायचा, सासऱ्याकडून सासरवास व्हायचा. पण 3-3 लाख रुपये खर्च करून आयुष्यभर बाप पोरीचा कर्जबाजारी व्हायचा. जीव गेला तरी चालेल पण बापाला स्वतःचं दुःख नव्हती कधी सांगत आणि कधीच यायची ताकद होत नव्हती. पहिले शब्द आहेत म्हातारे माणसाचे. एकदा का अक्षदा डोक्यावर पडल्या, बाई उभी गेली तर त्याच घरातून आडवी बाहेर आली पाहिजे. आज लग्न नातं जोडायलाही टाईम लागत नाही, नातं तोडायला सुद्धा टाईम लागत नाही. 2 दिवसात लग्न होत आहे, 8-8 दिवस लग्न चालायचे. आज पहा पुरणाची पोळी नव्हती तेव्हा, ज्वारीच्या बाजरीच्याच भाकरी होत्या, चपात्या होत्या, पण आपुलकी होती आणि भावना जिवंत होती. आज सगळ्या गोष्टी आहेत पण भावना शून्य जग झालेलं आहे. घरचा एखादा माणूस शेजारचा मेला तर शेजारचं भाकरी करून खात आहे पण त्या दुःखात सहभागी नाही होते. ज्या वेळेला दक्ष महाराजांनी स्वतः सांगावं सती दे महादेवाला सोडून माझ्याकडे येऊन राहा. बाबा तुमच्यापासून मिळालेला हा देह सोडेल पण महादेवाला सोडणार नाही. एकदा लग्न होऊन आलेली आहे, योग अग्नीत लीन झाल्या, परत हिमालयाची कन्या पार्वती मातेनं प्रगट झाल्या आणि महादेवपती म्हणून मिळावेत याकरिता हिमालयामध्ये जाऊन तप करू लागल्या. सप्त ऋषींनी परीक्षा घेतली. अगं विष्णूच्या सोबत लग्न कर, महादेवाकडे काय आहे. ब्रह्मदेवाच्या सोबत लग्न कर, महादेवाकडे काय आहे. सांगितलं या जन्मात तप करून लग्न महादेवाच्या सोबत करल. नाही महादेव भेटले परत हा जन्म सोडल, परत जन्म धारण करून तप करेल पण लग्न महादेवाच्या सोबत. मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी. नहीं मिलते अनुरागियों को, नहीं मिलते अनुरागियों को, शिव तो मिलते वैरागियों
अपने भोले की जोगन बनूंगी। श्रीगोंदा भागात एक प्रकरण घडलेले पण मागच्या वेळेस नाही एखादं स्थळ पटत तर बापाला हात जोडू जोडू सांगा आम्ही या पोरासोबत लग्न करू शकत नाही, पण लग्न झाल्याच्या नंतर एखाद्या पोराच्या संसाराचं वाटोळं करू नका कधी। आज कित्येक पोरी आहेत, पोरींच्या मोर कित्येक पोरांचं वाटोळं झालंय, स्वतःच्या आईमुळे स्वतःच्या पोराचा संसार उद्ध्वस्त झालाय। घडलेली घटना सांगते मी तुम्हाला। श्रीगोंदा भागामध्ये 2 मुलं आहेत, एक मुलगा मला वाटतं 5 वर्षाचा होता आणि मुलगी 2.5-3 वर्षाची होती। 2.5-3 वर्षाची मुलगी, पण तिला हे स्थळ पटलं नाही। 2 लेकरं झाले नंतर तिनं झोपीत ते लेकराचा गळा दाबून मारलं, स्वतःच्या मालकाला मारण्याचा प्रयत्न केला। पेपरवरती बातमी होती 2 महिन्यापूर्वी। मला सांगण्याचं तात्पर्य पटत नसेल तर लग्न करू नये, पण सोन्यासारख्या एखाद्या पोराचं संसाराचं वाटोळं मात्र कधी करू नये। ही शिकवण प्रत्येक मायबापानं पोरीला देणं गरजेचं आहे। आज भाऊ 50 वर्षापासून 20 वर्षापासून सोबत राहिलेत, लग्न झाल्याच्या नंतर अक्षर डोक्यावरती पडतात, काय डोक्यात उजेड पडतो। किती मोठं कार्य असलं मोठ्या भावाच्या याच्यात, लहानी भाऊजाई स्वतःच्या मालकाला आतमध्ये रूममध्ये गेल्यावर म्हणते तुम्हाला माहिती काल कसा घडलं, झालं बिघडलं, दुसऱ्या दिवशी सगळंच वाहिलं। सांगण्याचं तात्पर्य मला आज या आई वडिलांनी संस्कार देणं काळाची गरज आहे। मुलगी असावी पण संत जनाबाई सारखी, मुलगी असावी संत मीराबाई सारखी, विष का प्याला राजाजीने भेजा, चांगल्या विचाराची मुलगी असावी ज्या संत मीराबाईंकरिता ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन वो तो गले गले हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन। कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठ संतों के संग रंग मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गले गले हरि गुण गाने लगी, ऐसे लगी लगन मीरा हो गई मगन, ऐसे लगी लगन मीरा हो गई मगन, वो तो गले गले हरि गुण गाने लगी, ऐसे लगी लगन मीरा हो गए मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गए मगन, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन, वो तो गले गले हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन। मुलगी असावी पण चांगल्या विचाराची असावी। आज पोरींना सुद्धा योग्य वेळेत संस्कार देण्याचं काम करा। माझ्या सर्व ताईंना एकच हात जोडून विनंती असेल, नाही कधी शिकता आलं तरी चालल, नाही कधी डॉक्टर इंजिनियर वकील झाल्या तरी चालल, नाही स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या तरी चालल, पण बापाला फक्त सांगावं आम्हाला शिकायचं म्हणून कुठंतरी सिटीच्या ठिकाणी जातात आणि त्याच पोरी बापाला न सांगता आज पडून गेल्याशिवाय राहत नाही आहेत। ही घटना प्रत्येक ठिकाणी घडते पहा तुम्ही, पहा गावागावाची परिस्थिती आहे। आज मी सांगल बाप एखादा एकुलता एक मुलगा गेल्याच्या नंतरचं दुःख विसरल, पण एखादी स्वतःच्या मुलीने जर अशी घटना केली ना तर वेळोवेळीला त्या बापाची मान खाली गेल्याशिवाय राहत नाहीये। 10 वर्षाच्या नंतर गावातलं एखादं टोळकं असू द्या, चौकामध्ये त्या लोकांच्या गप्पा चालू होऊ द्या आणि गप्पा दुसऱ्या विषयावरती असल्यान फक्त ते माणसं हसले जरी ना तर इकडे बापाची मान खाली होते का? आपल्याच तर पोरीचा विषय नसेल ना। सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला पोरीला फक्त चांगले संस्कार देण्याचं काम करा। मुलगी असावी पण चांगल्या विचाराची, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाईंसारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण करावं। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुडी कन्यापुत्र होते जे सात्विक, अशा लेकराचा आनंद जगाच्या मालकाला होतो। तयाचा हरिख वाटे देवा, अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन, विठोबाचे गीतेचं श्रवण करावं आणि भागवताचं श्रवण करावं। का? महिला मंडळ माणसाला गीता ही जगावं कसं शिकवते आणि श्रीमद भागवत ही माणसाला मरावं कसं शिकवते। तुम्ही कधी कधी पहा, आज राजा परीक्षितीनं जरासंधानं अनितीने कमवून आणलेला सोन्याचा टोप डोक्यात घातला, शमीक ऋषींचा अपमान घडला, शमीकांचे पुत्र शृंगाने श्राप दिला, ज्यानं कोण माझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला त्याला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल। आज ज्या वेळेला शमीक ऋषींनी पाहिलं शृंगाला समजावून सांगू लागले, जग जर आग झालं तर आपण पाणी होण्याचं काम करावं, कारण संतांचं अंतकरण आहे। संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टी विती परोपकारी। सांगण्याचं तात्पर्य आहे
शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितीला 7 दिवस श्रीमद भागवत कथा सांगितली आहे आणि राजा परीक्षितीच्या जीवनाचा उद्धार आहे. त्याच्या पुढे सांगू. पिशाच चिवणीला प्राप्त झालेला आत्मदेवाचा पुत्र, त्याचं नाव धुंदुकारी, गोकर्णाच्या मुखातून 7 दिवस भागवत कथा श्रवण केली. 7व्या दिवशी चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाला. धन्य ही भागवती वार्ता, प्रेतपीडा विनाशिनी, सप्ताहुपी तथा धन्या, कृष्ण लोक फलप्रद. भागवत ग्रंथाला धन्यता आहे. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला. आज माणसानं अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन का करावं? नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. बरं, नामचिंतन करावं. तुम्ही सांगाल ताई फायदा काय? फायदा आहे ना. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट. फक्त भजन करा. हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तिने माया जाळ. आता भजन करायचं म्हटलं महिला मंडळ इकडे पा, तर कुठं पाडा जायची गरज आहे का? ठाईचं बैसोनी करायचं चित्त. उठता बैसता हरी बोला, भांडता कांडता हरी बोला. त्याच्या पुढे सांगते, किती जणी तुम्ही शेतात गेल्यावर कांदे लावायला, कांदे खुरपायला हरिपाठ भजन काकडा करतात? सगळ्यांनी वरबोट करून सांगा. 4-5 जणी तुम्ही दिवसभर सोबत आहेत. किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? कांदे लावता लावता म्हणा, कांदे खुरपता नाही आहे की अशी शेजारी लाईनीत उभी राहते आणि कांदे काढता काढता एकमेकीला म्हणणार, तुम्हाला माहिती काल काय झालं बाई? कीर्तन संपल्यावर पहा अशा मंडपाच्या बाहेर निघले, अख्खं गाव सोडणार, माझ्या मागं लागणार. कुठून आले ते कांदे? कोणतं काम करा, तोंडाचं काही काम आहे का? कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. संतांनी सांगितलंय, काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उतरती. नामचिंतन करावं, तीही योग्य वेळेमध्ये. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही विचारत मी, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन सोडते बरोबर, तुम्ही नका ताण घेऊ. माहिती का आपला किती वेळ राहिला? तर सुंदर वर्णन केले पहा. जिंदगी एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझे आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझे आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझे आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझे आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक पल में बदलना पड़ेगा, बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. या देहातून दुसऱ्या देहात जावं लागणार आहे. मौत जब तुझको आवाज देगी, किती तोळे सोनं घाला, घर से बाहर निकलना पड़ेगा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्षणभंगुर नाही भरवसा. अरे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अल्पायुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहेगा. एखाद्या माणसाला म्हटलं दुपारी उद्या 12 वाजता तुमचा जीव जाणार, जगातले जेवढे आनंद सुख आहे सगळं भोगा. सगळे आनंद घेता येतील का माणसाला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत? अहो त्याला तरी माहिती 12च वाजता मरणार आहे म्हणून.
पण आपल्याला माहिती नाही घरापर्यंत सुखरूप पोहोचू की नाही. सांगण्याचं तात्पर्य त्याकरिता सावध व्हावं. जगाच्या मालकाचं नामचिंतन का करावं. देवाला आवडे देवासी तोई का प्रकार नामाचा उच्चार. आवड प्रत्येकाची वेगळी. महिला मंडळ इकडे पहा. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. लहान लेकराला आवडतं काय आवडतं. पैसे मागायला आवडतं आणि खोड्या करायला बाहेरची कोणी पाहुणे यावा आणि लहान लहान पोरं आईकडे येतात. आई मला 10 रुपये. पाहुणे देखत हटकून मागतं. द्यावाच लागतात. पहा लहान लेकराची आवड आहे. तुमच्या लेकरांना खोड्या कराव्या नवल नाही. बरेच इथं बसलेत कीर्तनात पण कोणाला चिमटा तरी घेतील, कोणाची केस तरी वडतील. आमच्या गावात एक लेकरू आहे पहा. माणसाशी चौकात उभं राहिलेले असले ती पाठीमागून येऊन चापट हाणतून दोन्ही पायाच्या मधून पळून जातं. अहो खेळ लेकरं असतात काय काय गावात पहा तुम्ही. काय काय लेकरं खोड्या करायचा नादच असतो. तुमच्या लेकरांनी खोड्या कराव्या नवल नाही. जगाचा मालक खोड्या करतो. गवळणी म्हणतात यशोदे गा तुला येईल रा तुझ्या कानाला काही तरी सांग ना यशोदे गा तुला येईल राग. जगाच्या मालकाला खोड्या कराव्यात. मग ऐकत नाही अजिबात. लेकरू किती काळा असू द्या आणि किती कुरूप असू द्या त्या आईला विचारावं तुम्हाला काय आवडतं. या जगात सुंदर काय. ती माता म्हणते माझ्या बाळा एवढं सुंदर काही नाही. आणि लेकरू जर पाहिलं तर ढेकळात टाकलं तर ओळखायला येत नाही. एवढे एवढे हातपाय भली मोठी ढेरीन बाई म्हणती महावाघ. त्याच लेकराचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. त्याच्या पुढे सांगू महिला मंडळाला साडी आणि सोनं आवडतं. 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची पप्प्याचा बाप अख्खा आयुष्य गेलं तुमच्यासोबत पण मला कधीच नाही केला फुटका मनी. असं मालकाला ती म्हणी काय म्हणी मला नाही केला फुटका. सोनं फार आवडतं पा महिला मंडळाला. त्याच्या पुढे सांगते पुरुष मंडळीची आवड आहे कडक इस्त्रीचे कपडे आणि कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर आता डाय करू नये हे आपलं मत नाही नाना भाऊ. किती डाय करा पण भानगड अशी सांगते ती प्रकरण उघडकीस आल्याशिवाय राहत नाही. डाय इकडे ठीक आहे. इकडं एक भानगड काय कळालं नाही अजून. इकडे डाय ठीक आहे अंबादास भाऊ पण डायचं इथं काय काम आहे नेमकं. हे डाय करायचं किती डाय करू द्या 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा चालू होतं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दुःख पडल्यासारखं होतं पानुसतं. पुरुष मंडळीची आवड आहे ती आवड सोडा. जीवाची आवड, संताची आवड आहे. आवडे हे रूप गुजरे सगुण पाहता लोचन सुखावले. त्याच्या पुढे माझ्या जीवीची आवड माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. माणसाला सुद्धा बोलावं लागते पा कीर्तनात. आपल्या गावातली कुत्री सुद्धा थांबत नाहीत. त्यांना या आवड आहे ना काहीतरी राहिला. मी सांगते तुम्हाला इथं यायला सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. इथं कोणती सेवा असू द्या टाळ वाजवण्याची असू द्या तुळस घेऊन उभं राहण्याची असू द्या चोपदार असू द्या कोणाची सेवा असू द्या. आज लोक किती असू द्या पण सेवा देव त्यांच्याकडेच देतो जे करू शकतात. लाखों में किसी एगो को चुनते हैं अंदर की आवाज को सुनते हैं बस याद कर फिर याद कर नहीं वो जीवन बर्बाद कर प्रभु सुन कर देर न लाएंगे राधे राधे बोल शाम आएंगे शाम आएंगे मना राधे राधे बोल शाम राधे राधे बोल शाम आएंगे शाम आएंगे. काय जीव गेल्यासारखा आवाज आला. तुम्हाला गंमत सांगते किती गायन केलं तर काय कोणाला उपकरण आहे अजिबात. एकदा कीर्तनामध्ये तुम्हाला सांगते बाबा 65 वर्षाची म्हातारी अर्ध्या कीर्तनातून नुसती रडायची.
कीर्तन संपलं. म्हटलं आजीला झालं काय असेल नेमकं. मी गेले कीर्तनात, आजीला पहिलं पकडलं, कीर्तन संपलं. म्हटलं आजी तुम्ही त्याच्यासोबत नका फोटो काढू आता, कुठं जाऊ द्या, लोक असेच करायला लागलेत नुसते आता. अवघड झालं गड्या आता. विठ्ठल विठ्ठल. आजीला म्हणलं आजी असं काय आवडलं कीर्तनातलं तुम्ही एवढ्या रडायला लागल्या. खरं सांगू ताई मला काहीच नाही आवडलं. म्हटलं झालं काय नेमकं रडायला? काही सुनाचा त्रास आहे का, काही मालकाचा त्रास आहे का, काही तुम्हाला नातवाचा त्रास आहे? काय सांगू ताई, सून लई बेकार भेटली. माझ्या कपड्याची साबण नाही म्हणे ताई, अंगाचे साबण नाही, माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे, जेवायला सुद्धा देत नाही, घरात सुद्धा येऊन देत नाही, चहा सुद्धा भेटत. म्हणलं सून काही लांबची केली का काही नाही? तिथं तर घोटाळा झालाय, काही म्हणता येईना. तोंड दाबून बुक्क्याचा मार सख्या भावाची केली. काय म्हणे सख्या भावाची? बरं म्हटलं मग नेमकं रडत काऊन होत्या? काय सांगू तुम्हाला म्हणे ताई, 3 महिने झाले 103 किलोची गदाड्यासारखी माझी बकरी होती. कीर्तनात आज यायची इच्छाच नव्हती, यायचंच नव्हतं. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते जेवायला. जाऊन बसले म्हणजे जेवण करून दुसऱ्या मजल्यावर तुमचा आवाज आला मला. 103 किलोची गदाड्यासारखी बकरी, 3 महिने झालं राधा अक्काचा गहू खाल्ला आणि बकरी माझी अशी फुगून आरडू आरडू मिली. तुम्ही कीर्तनात केलं की मला माझ्या बकरीची आठवण. तशी तुमची बकरी नाही मिली. त्याचं टाळ्या वाजायचं काम करायचं आता नाही. गाडी गेल्यासारखं करू नका अजिबात. गोळ्या संपल्या एसटी गेल्यावर वर हात करण्यात काय अर्थ आहे का? प्रमाण आवडतं टाळी वाजवू नका. पैसे लागतात का तुम्हाला? बरं मी पैसे मागितलेत का तुम्हाला? इथून मागच्या कीर्तनकारांनी तुम्हाला मागितलेत का? आम्ही ठरवलेत आधी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ज्यांच्याकडून घ्यायचे त्यांच्याकडून घेणार आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य आहे आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड सोडा, संताची आवड. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. आणि देवाची आवड अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतं. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराला अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. काय करावी साधने फळ अवघेची येणे. मागण्याची गरज नाही जगाच्या मालकाला. शेजाऱ्याचं भलं झाल्याच्या नंतर फक्त कौतुक करा. आणि शेजाऱ्याचं भलं झाल्याच्या नंतर कधी त्याच्यावरती जळू नका. तुमचं आपोआप चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. लोकांचं चांगलं व्हावं म्हणून आपल्या हाताने काम केलं पाहिजे, म्हणून आपले पावलं चालले पाहिजेत. त्या दिवशी आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आज एखाद्यानं बंगला बांधला तर ये म्हणतं त्याला काय काम आहे, लोकांच्या मुंड्या मोडून बांधला. असा बांधला ना कसा कवायना, कौतुक तर करा. आलं वारं तुमचं गेलं, छप्पर उडून तर गेलं तुम्हाला घरात. ते एखाद्यानं गाडी घेतली 20-25 लाखाची, कौतुक करा. बरं झालं बा आपल्या गावात गाडी नव्हती, गाडी आली, निघली छातीत चमक तुमच्या. आता नी ना पुण्याला दवाखान्यात. आणि कौतुक नाही काही म्हण त्याला काय काम आहे. घेतली असं हप्त्यावर, आता यानं हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, पण घेतली की नाही घेण्याला किंमत आहे. लोकांचं कौतुक करायला शिकलं पाहिजे माणसानं. दुसऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून देवाला विनंती केली, हेचे दान दे गा देवा. शेजाऱ्याचं वाटोळं व्हावा, त्याला रोग व्हावा, त्याचा बंगला माझ्या नावाचा. कित्येक लोक वाट पाहून येत सध्या. लोकांचं चांगलं झालेलं देखवलं पाहिजे. कधीतरी माणसानं त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावेत. अखंड कंठात देवाचं भजन ठेवा, नामस्मरण ठेवा. नामस्मरण करण्याचा फायदा काय माऊली ज्ञानोबा सांगतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ. ऐसा नामाचा महिमा वेदशिला झाली सीमा. घेता पर्वत जळते पाचे, पर्वत जळते पाचे. आणि तेच ना मुखात नसेल ना मविन मुख सर्पाचे ते बीड. कंठात देवाचं भजन असावं. जगाच्या मालकाला प्रार्थना करायची, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद
माझ्या मनाला छंद. ते देवाशिवाय कोण नाही आपलं. नामस्मरण कराल तृणनगरी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी उच्चारणी. अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्र योग्य वेळेत सावध व्हा. त्यासाठी अगोदर सांगितलंय आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्याकरिता भगवान परमात्माचं नामचिंतन करावं आणि तीही आवडीनं. गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने. ते नाम कंठात असावं. किती म्हटलं गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी सगळ्यात शेवटी माणसाला कळतं बहीण कोणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे देवाशिवाय जगात आपलं कोण नाही. म्हणून विठ्ठल माझा 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 म्हणताना सगळेजण आता माझ्या पाठीमागे माना हालत हवा. एक काम करू अगोदर आपण महिला मंडळ तुम्ही अगोदर मी पुढे म्हणते सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा. तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा डोक्यावर पदर घ्या. भजन झालं की परत काढून टाका. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खुकरून घशाला धार लावा. आपण बघू आवाज कोणाचा चांगला येतं. महिला मंडळ सगळ्यांनी जोरात म्हणायचं घ्या माय पाठीमागं हात सगळ्यांनी डोक्यावर पदर घ्या. अजिबात टाळी वाजवायची नाही. फक्त मी जसं पुढं म्हणते सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं. रेंज मध्ये राहण्यापेक्षा आपला आवाज शिल्लक आला पाहिजे सगळ्यांनी. मनात भरली पंढरी पाठीमागच्या फक्त यांनाच रोजर लावलाय. जोरात म्हणा सगळ्यांनी. तुम्ही पहा घरापर्यंत जाता की नाही आपलं भरोसा नाही आपलं माहिती नाही. काही जर झालं तर त्याला जबाबदार आपण नाही. त्यासाठी भजन मनातून करा. मनात भरली पंढरी जाईल म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. लावली घशाला धार खाकरून खुकरून सगळ्यांनी जोरात म्हणायचं. तिकडे उभं राहिलेलं इकडे कौरक्षेत्राच्या बाहेरचे कुचरपणा केला तर तुम्हाला एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ. सगळ्यांनी जोरात म्हणायचं विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. पुढे नाही म्हणलं मी जसं म्हणते तसं म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जीव गेला ना भाकरी नाही भेटले जोरात म्हणा सगळ्यांनी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा माझा. गुळाची वाटी यांना द्या सगळ्यांनी जोरात म्हणा. थोडंसं अजून एक संधी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा एकदम महिला मंडळासाठी टाळी वाजवा जोरात. वा वा काय भजन केलं मावशी तुम्ही जसे का आगे आवाज चांगला आहे तुमचा. पाठीमागच्या आजी रेंज मध्येच नव्हत्या. मी म्हटलं म्हणा मनात भरली म्हातारी म्हणे मनात भरली. नाव माहिती मला पण नाव नाही सांगत तुम्हाला. देवाशिवाय आपलं कोण नाही. विनोदाचा भाग सोडा. संतांनी वर्णन केलंय. देव पहावयासी गेलो तेथे देवचे होणे आठेलो. देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा
देवाचं भजन करायचं सर्वांनी। काळ भैरवनाथाचं सुंदर भजन करू। जगाच्या मालकाला हात वरती करायचे आणि सर्वांनी प्रार्थना करायची। सगळ्यांनी एकदा जोरात हात वरती घ्या सगळ्यांनी। हात हात वरती, हात पैशावाले जागीरदार सगळ्यांनी हात वरती, गरीब सगळ्यांनी हात वरती। तुम्ही नाही हो साऊंड वाले, तुम्ही फक्त आवाज द्या मला। दीवाना तेरा भोले तेरी नगरी में, दीवाना तेरा बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया मेरे बाबा भोले तेरी नगरी में, नजराना दिल का लाया भोले तेरी नगरी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया भोले तेरी नगरी में, नजराना दिल का दीवाना दीवाना हो गया मन, दीवाना दीवाना हो गया, दीवाना 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 हो गया, दीवाना दीवाना हो गया, दीवाना तेरा बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा भोले तेरी नगरी में, नजराना दिल का लाया मेरे बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी नगरी में। भगवान भोलेनाथ भगवान की पार्वती महादेव की जय। दीवाना तेरा बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया मेरे बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया भोले तेरी नगरी में। अखंड भगवान भोलेनाथाची उपासना करायची। काळ भैरवनाथाचा म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे। सांगण्याचं तात्पर्य सगळ्यात भोळ्यात भोळा देव कोणता असेल तर एक लोटा जल सब समस्ये का हल। मी सांगू प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटतं। रोज फक्त एक लोटा जलधारा व्हायचे आणि त्याच्या पुढं सांगते तुम्हाला आज सोमवारचा दिवस आहे। 4-4 तास बाई महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करते। करू नये मताची नाही बरं, 4 नाही तुम्ही 2 नाही 3-3 4-4 तास पूजा करा, पण त्या महादेवाला 4 तास पाणी घातलं, घरच्या महादेवाने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमल का? हेही करणं तेवढंच काळाची गरज आहे। सगळ्यात भोळा देव कोणता असेल तर तो महादेव आहे। महादेवाच्या परिवाराचं वर्णन केलं, विचार केला तर विसंगतीपूर्ण, पण तरी सुद्धा भांडण कधी होत नाही का? या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे। सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा। प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी गणपती बाप्पाला वंदन केलं जातं। त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, करूया प्रथम नमन। ज्या वेळेला माऊली धनुर्बारेंनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिखाणास सुरुवात केली, सांगण्यास सुरुवात केली, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व वेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। त्याच्या पुढे रामचरित मानस सारखा महान ग्रंथ आहे। श्रीराम तुलसीदासांनी सुद्धा अगोदर गणपती बाप्पाला वंदन, वाणी आणि विनायक वर्णानामार्थ संघानाम रसनाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायक। वाणी आणि विनायकाला वंदन। पार्वती मातेच्या विनयाचं रक्षण करण्याकरिता आहे म्हणून त्याचं नाव विनायक। त्यासाठी भगवान भोलेनाथाची उपासना। शिव केला शोके वासी धोली धारो के राजा शंकर संकट हरना हो भोले बाबा शंकर संकट हरना। तेरे केला शोका भक्ति न पाया शिव केला शोके वासी धोली धारो के राजा शंकर संकट हरना। सगळ्यात भोळा देव
महादेव आई पहा. त्या भगवान भोलेनाथाची उपासना करतोय. सांगण्याचं तात्पर्य आहे अखंड भगवान परमात्माचे नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबाराय सांगतात जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद भगवंताला होतो, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात अशांची मला सेवा घडावी की इच्छा व्यक्त करतात. तू का म्हणे मज म्हणता का तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा. परी माझ्या देवा वार नाही. परी माझ्या देवा पार नाही. परी माझ्या देवा पार नाही. तुझी कन्या पुत्र होते जे साथे. तुझे कन्या पुत्र होते जे साथे. परी माझ्या देवा पार नाही. परी माझ्या देवा पार नाही. पार नाही. तुझे कन्या पुत्र होते जे साथे. पुढे कर्णपुत्र होते जे साथे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात तू कामाने माझं घडो त्यांची सेवा. कोणाची जे हिताच्या ठिकाणी जागे त्यांची, ज्यांचा आनंद देवाला होतो त्यांची, जे गीतेचं भागवताचं श्रवण करतात अशांची एक इच्छा व्यक्त करतात. तू कामाने माझं घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी 1 मिनिट माझ्यासोबत भजन करायचं. नित्यनेमानं जे भजन घेते ते सगळ्यांनी 2 मिनिटात कीर्तनाची सांगता होईल. सर्वांनी एकदा हात फक्त असे करा. जो खिल गए प्राणों पे, जो खिल गए प्राणों पे, जो खिल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लाल किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जननी प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की
थांबा थांबा अजून थांबा थांबा खुर्च्या आताच नाही. हात घ्या खाली सगळ्यांनी. नाही सांगायची गरज. वा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. पवित्र अशा श्री क्षेत्र पळवे या नगरीमध्ये श्री काळभैरवनाथाच्या जयंतीनिमित्त सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन. 5व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प भगवान परमात्माच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं. सर्वच अन्नदाता मंडळी, कीर्तन सौजन्य मंडळी असतील 27 जणांचे धन्यवाद व्यक्त करते. ईपर्यंत संपर्क केला नानाभाऊ महाराज असतील, बाकी सर्व सप्ताह कमिटी मंडळी. एकदा सर्व सप्ताह कमिटी मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची. आपल्या सप्ताहाचं 14वं वर्ष आहे. पहा, काळ भैरवनाथाच्या चरणावरती एकच प्रार्थना करेल, जसं सप्ताहाचं 14वं वर्ष आलंय तसंच या सप्ताहाचं 100वं वर्ष यावं आणि त्या सप्ताहामध्ये टाळकरी गायक वादक हेच असावेत. कीर्तन कोणाचंही ठेवा, तिथं वशेला नाही लावत मी. विनेकरी सुद्धा हेच, चोपदार सुद्धा. हात म्हणा काय अडचण आहे आपल्याला. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. पहा, सांगण्याचं तात्पर्य आज फक्त आयोजक संयोजक मंडळींचे नावं घेतले पाहिजेत आणि बाकी महत्त्वाचे नाही असं नाही. आत्ता कीर्तन संपलं तर इथून गेल्याच्या नंतर इथं सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त पडलेल्या असतात. पण परत उद्या कीर्तनाला येण्याच्या अगोदर सगळं व्यवस्थित जे लावतात ना, मंडप झाडण्याचं काम करतात, चटया आतरण्याचं काम करतात, आज प्रत्येक गोष्ट इथं आणण्याचं काम करतात, तेही माणसं तेवढेच महत्त्वाचे आहेत. अन्नदाते असतील, अन्नदाता सुखी भव. कारण भूमिदासे भूमी पाळू, कनकदाने होती कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मजन्मी प्राणिया. अन्नदाने दृढ आयुष्य, उदकदाने सदा सुखी आणि मंदिरदानी भुवन पालखी सुपनी मलोपचार. पात्र उचलण्यापासून कीर्तनकार ठरवण्यापर्यंत प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून अंजांची वर्गणी राहिली त्यांनी जमा करा. नाही तसं नाही, फुकटचं ऐकू नये माणसानं. नाही लाईत देता आलं तुम्हाला, दिवसभरात 500 रुपये कमवत असाल तर 100 रुपये दिले पाहिजेत. दिवसभरात 1000 कमवत असाल तर कमीत कमी 500 दिले पाहिजेत. असं नाही ना. दिवसभरात 10,000 कमवत असाल तर कमीत कमी 2-4 हजार द्यायला हरकत आहे का काय. देवाला घेशे तेव्हा देशे ऐसा असाशी उदाहरण. एका हातानं दिलं तर तो 10 हातानं देईल. आणि काय असतात पाठोळकं 5-50 जणांनी किती चांगलं नियोजन करू द्या सप्त्याचं. एकटंच म्हणतो पट्टी तर देणार नाही, पण कसा सप्ताह होतोय पाहतो. काळ भैरवनाथ कसे त्रिशूळ घेऊन पाठीमागे लागतील, पत्तासुद्धा लागायचा नाही. तुम्हाला वाटेल 500 रुपये पावती वाचवली आपण यावर्षी, पण 500 रुपयाच्या बदल्यात 5000 कुणीकडून जातील पत्ता लागत नाही. त्याकरिता माणसानं सावध व्हावं. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. व्यवस्थित असेल दरवर्षी काय तुमची पट्टी ठरलेली असेल, सर्वांनी दिल्याशिवाय अजिबात माणसानं फुकटचं खाऊ नये. पा देवाचं दिलं पाहिजे. फुल नाही फुलाची पाकळी द्या. त्यांनी का तुम्हाला आग्रह केला का 5-5 हजारच द्या म्हणून नाही. जसं वाटेल ऐपतीनुसार तसं देण्याचा प्रयत्न करा. परत एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली तुका